यस मास्टर सुरुवात स्ट्रायकिंग एंडला सागर देशमुख, नॉन स्ट्राईक एंडला स्वप्नील सावंतला आपण पाहताय. रोशन जाधवच्या आगीस पहिला बॉल डॉट आलाय, पण आता दुसरा बॉल आक्रमण चढवलं जात आहे. सागर देशमुखनं चढवला हल्ला आणि सध्याच्या घडीला बोलतोय त्याचा बल्ला. अगदी खरपूस समाचार घेतलाय सागरनं. मागच्या मॅचचा हिरो या मॅचमध्ये देखील चमकतोय. मागच्या मॅचमध्ये अगदी पहिल्या मॅचमध्ये 12 मध्ये 21 बनवल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 16 मध्ये 61 बनवल्या आणि या मॅचमध्ये देखील तशीच खेळी करत असताना सागर देशमुखला आपण पाहताय. षटकार आलाय. आताचा बॉल अवे फ्रॉम बॉडी, गाईडलाईनच्या भरपूर बाहेर टाकलेला बॉल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावा फलकावरती 7 रन्स ऑन द बोर्ड. 7 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. जाणता राजा बदलापूर संघ आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. तर त्यांच्या अगेन्स्ट सिद्धिविनायक इंदगाव हा संघ आपण पाहतोय. तिसरा बॉल आता देखील दिशा लेग स्टिक च्या बाहेर हा बॉल. अंपायर सिग्नल वन्स अगेन व्हाईट बॉल. सलग येतो हा बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल. 2 नामांतर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्यात. आता देखील ओव्हर पिच फ्लॅट अँड फ्युरियस स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन्स अगेन सिक्सर. दोन षटकार तर आल्यात सागर देशमुखच्या बॅटमधून. आता तिसरा येईल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. ऑन साईडला टर्न करायचा प्रयत्न. लॉंगॉनला फिल्डर आपल्याला साहिलला पाहिलं. चांगली फिल्डिंग. एकापेक्षा जास्त या बॉलवरती काहीही मिळणार नाही आहे आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक आता 15 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतं. 15 रन्स ऑन द बोर्ड. 15 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. रोशन जाधव आता थोडासा महागडा राहिला आहे. खेळाचं पहिलं सत्र आपण पाहताय. 3 षटकांची मॅच आणि सुरुवात ही अप्रतिम राहिली आहे जाणता राजा बदलापूर या टीमची. फुल ऑर्लाईनचा बॉल या वेळेला आता बॅटर बीट, विकेट किपर बीट आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हाईट +4. वीस धावा स्कोर कार्डवरती आहेत. औसाला लॉफ्ट करायचा प्रयत्न. औसाला टर्न तर जरूर केला. लॉंग ऑन आणि काऊ खोडण्याचा फिल्डर बॉलपर्यंत पोहोचतो. थोडासा फंबल झाला. एक चिकी सिंगल कंप्लीट झाली आणि आता सिंगलच्या मदतीनं धावफलक 21 अंकावरती 21. धावा स्कोर कार्डवरती आहेत. बॅट्समन तयार सागर देशमुख. हो आता देखील स्विंग केलंय ऑन साईडला. फाईन लेगला फिल्डर. अगदी थोडासा फंबल झाला. मिसफिल्ड. एक तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न सुरू केला आणि दुसरीचा प्रयत्न आता यशस्वी झाला. तिसरीचा प्रयत्न थ्रोपैकी खराब. कलेक्शन देखील खराब आणि बघता बघता आता 3 धावा इथे सहजरित्या झाल्यात कंप्लीट. या 3 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 24 अंकावरती 24. 24 धावा स्कोर कार्डवरती सजला गेल्यात. खेळाचं पहिलं सत्र आपण पाहिलं आणि पहिल्या सत्राचा पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. आता दुसरा षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. ओव्हर नंबर 2 मध्ये किरणला आपण पाहताय. 3 षटकांचे मॅच आहे. 18 बॉलमध्ये तुम्हाला सारं काही विसरून मोठं टार्गेट बनवायचं आहे. किरणच्या अगेन्स्ट बॅट्समन सागर देशमुख. लेफ्ट आर्म राउंड द विकेट.
किरण निघालाय सागरच्या विरोधात स्लोवर वन आणि आता अर्ध्या विकेटवरती हा बॉल टाकला. टप्पा थोडासा मागे ठेवला कारण किरणनं पहिल्या षटकाचा अभ्यास जरूर घेतला. किरणनं पाहिलं पहिल्या षटकामध्ये जेव्हा जेव्हा पुढे बॉल जात आहेत तेव्हा तेव्हा सागर त्याच्यावरती आक्रमण चढवतोय. त्यामुळे आता टप्पा मागे ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे. आता आगळा वेगळा स्टान्स पुन्हा एकदा आता स्लोवर वनचा वापर केला जातोय. धीम्या गतीनं बॉल टाकले जात आहेत आणि सागरची ही एक ओळख राहिली आहे. फास्टर बॉलला नेहमीच तो खऱ्या अर्थानं माहीर राहिला. जलद गतीचे बॉल तर चांगले पिक करत असतो. आता देखील स्लोवर वन बडा दिशा ही मॅटर करते की काय. विकेट किपरकडून झाली चुकी. नो स्ट्राईक येणार थ्रो फेकी आणि आता या 2 धावा सहजरित्या कंप्लीट. बाईच्या स्वरूपात या 2 धावा आहेत. शंकर विषयकडून गलतीचे मिस्टेक. जिथे एकही धाव नव्हती त्या ठिकाणी तब्बल एक्स्ट्राच्या स्वरूपात या 2 धावा खर्च केल्यात आणि या 2 धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड आता आपल्याला पाहायला मिळतात. 26 धावा स्कोर कार्डवरती आहेत. हा चौथा बॉल इथे देखील हा बॉल डॉट आला. अगदी लेग कटरचा वापर किरण करतोय आणि आम्ही नेहमीच म्हणत असतो जेव्हा जेव्हा लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज बॉलिंग मार्कवरती असतो तेव्हा तेव्हा त्याच्याकडे लेग कट हा नॅचरल कट असतो आणि नॅचरल कटचा परफेक्ट ॲडव्हान्टेज मैदानाच्या आतमध्ये किरण घेतोय. 4 बॉल आतापर्यंत डॉट फेकल्यात. स्टील 2 to go. हा 5वा बॉल स्टेप आउटवर फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. बाची टॉपेज लागली आहे. बॉल जागेवरती गरंगळत राहिला आहे. विकेट किपर शंकर विषयनं बॉलला केला गॅदर. तत्पूर्वी मिळाली सिंगल. 5 मध्ये आतापर्यंत अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. गोलंदाज किरण आता शेवटचा हा अंतिम बॉल बॅलन्स आहे. ओव्हर नंबर 2 मधील 27 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. या षटकामध्ये धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो लावला गेला आहे किरणच्या माध्यमातून. आतापर्यंत लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं टाकत होता बट आता ओव्हर द विकेटनं आलाय कारण त्याला माहिती आहे समोर डावकुरे आताचा फलंदाज आहे. लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड हे बॅटल मैदानामध्ये रंगतोय. फुल टॉस आहे. आडवा बाटला तर फटका खेचलाय आणि फुल टॉसचा फुल टोल देखील वसूल केलाय. स्वप्नील सावंतच्या बॅटमधून पहिला आघाती षटकार. षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट आणि पहिल्या 2 षटकांच्या अंती धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम जांताराच्या बदलापूर संघाच्या धावा 33. शेवटचा षटक. पहिलाच बॉल ऑन साईडला. यावेळेला फ्लिक करायचा प्रयत्न. जवळपास फिल्डर डीके पोहोचला. फर्स्ट बाउन्सवर डीकेनं बॉलला गॅदर केलाय. तत्पूर्वी 2 धावा मिळाल्या. पहिल्या 2 षटकाच्या अंती 33 होत्या आणि या तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती डबल एकवटली गेली आहे. बॅटर नाबाद आहेत. हे खऱ्या अर्थानं जमेची बाब म्हणायला हरकत नाही आहे कारण लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉर्डिनेशन हे जबरदस्त राहिलं आहे टीम जांताराचा बदलापूर संघासाठी. आता देखील ऑन साईडला लॉफ्ट केला आहे. समोरच्या दिशेनं लॉंगरला फिल्डर साहिल आहे. चांगली फिल्डिंग साहिलच्या माध्यमातून. बॅकअप आला विकेट किपरचं. सो दॅट्स वाय आता एकापेक्षा जास्त या बॉलवरती काहीही मिळणार नाही आहे. सिंगलच मिळाली. 36 धावांसाठी धाव सुरू आहे. धावांसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
ते म्हणजेच जांताराचा बदलापूर या टीमसाठी. आणि आता डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील. शंकर विशेला हा बॉल चांगला आहे. बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आता विकेट मैदानाच्या आतमध्ये सॅक्रिफाईस करावे लागेल. स्वप्नील सावंत मैदानाच्या बाहेर. फुल टॉस. आता जवळपास फिल्डर कोणी नाही आहे. अगदी पॉइंट रिझन मधून चिमुकला बॉल पर्यंत पोहोचला. चांगली फिल्डिंग केली आहे. आता रिले फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. रन्स मिळाला 2 आणि या 2 धाब्यांच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 38 धावा स्कोर कार्ड वरती सजला गेल्यात. फुल टॉस आहे. आता चांगला स्ट्रोक आहे. फिल्डर पाहतोय आणि शेवटच्या क्षणापर्यंत फक्त पाहतच राहिलाय. फिल्डर के मस्तक से दस्तक देती हुई गेंद सीधा मैदान के बाहर. छेरा चांगला स्ट्रोक. फ्लॅट अँड फ्युरियस सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला बॅटर सागर देशमुखच्या बॅटमधून. वन्स अगेन अजून एक तडाखा आपल्याला पाहायला मिळाला. देशमुखचा वार. बॉल सीमा पार. आला षटकार. सत्र पहिलं कंप्लीट. आणि खेळाच्या पहिल्या सत्राच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जांताराचा बदलापूर या टीमनं धाबा बनवल्या ते तब्बल 50 आणि 51 धाव्यांचं लक्ष्य उभं केलंय टीम सिद्धिविनायक इंदगाव संघाच्या अगेन्स्ट. तब्बल 31 धाव्यांची झुंजावती.
मास्टर होती सुरुवात. देऊया दोन्ही टेबला विजयाच्या लाख लाख शुभेच्छा. सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते शंकर विशे आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्रायकिंगला बॅट्समन साहिलला आपण पाहताय. बॉलिंग मार्कवरती बॉलर विलास. विलासला आपण पाहताय बॉलिंग मार्कवरती. अगदी षटकार आल्यानंतर आलाय डॉट बॉल. 50 धाव्यांचं लक्ष्य ऑनसाईडला पूल करायचा प्रयत्न जरूर राहिला. मिड विकेटला इरफान होता. चांगली फिल्डिंग इरफानच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी देखील थ्रोपैकी थोडीशी करा बट कलेक्शन देखील थोडंसं चुकीचं आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा तर कंप्लीट झाला. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न यशस्वी देखील राहिला. चौथ्या धाव्याचा चान्स आणि आता चौथ्या धाव्याचा प्रयत्न यशस्वीरित्या कंप्लीट. आता वेळीच नकार दिला. 4 धावा इथे कंप्लीट झाल्यात. फटका चांगला आहे. हवेशी वार्तालाप करत बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. इट्स अ हाय अँड हँडसम हिट. बॉल सीमा पार. सिक्सर. षटकार आल्यानंतर डॉट बॉल आलाय. 50चा पाठलाग सुरू आहे. 16 धावा स्कोर कार्डवरती बनल्यात. 16 रन्स ऑन बोर्ड. 16 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 51 धावेचं लक्ष. आता देखील आउटसाईडला फटका खेचून मारायचा प्रयत्न. बॅटर बीट झाला. विकेट किपर देखील बीट झाला. बॉल मागे. लॉंग स्टॉपला बॉल स्टॉप तर जरूर केलं जात आहे बट तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होतील आणि या 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 18 अंकावरती. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. साहिल साठी बॉल लॉफ्ट करायचा प्रयत्न. फटका मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज इरफान डाऊन द बॉल अँड टेकन अ ब्युटिफुल कॅच. फलंदाज बाद.
नवीन बॅटर रोशन जाधव मैदानाच्या आतमध्ये आलाय. अगदी फिल्डर लॉंगॉनला आपण पाहिलं सचिन होता. चांगली फिल्डिंग सचिनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धाब्यांच्या मदतीने स्कोर कार्ड 20 अंकावरती 20 रन्स ऑन बोर्ड. 20 धावा स्कोर कार्डवरती सजला गेल्यात. 51 धावेचा पाठलाग सुरू आहे सिद्धिविनायक इंदगाव या टीमच्या माध्यमातून. इरफान निघालाय रोशनच्या अगेन्स्ट. आता शॉट ऑफ लेथ बॉल होता, पुल करायचा प्रयत्न बट नाही जमलं. बॅटनी बॉलचा संपर्क नाही आहे, त्यामुळे आता बॉल थेट विकेट किपरचा वेध घेत असताना डॉट बॉल. फुल टॉस आणि आता फुल टॉसचा फुल ठोल वसूल केलाय रोशन जाधवच्या बॅटमधून. सिक्सर. नऊ मध्ये 25ची गरज. 9 बॉल 25ची गरज. ऑनसाईडला लॉफ्ट करायचा प्रयत्न लागतो. कापेट 2 फिल्डर बॉलच्या पाठमोरा येतात. सचिन बॉल पर्यंत पोहोचला. बॉलला त्याला गॅदर केले. थ्रोपैकी झाली आहे. 2 तर कंप्लीट. ओव्हर थ्रो. तिसरीचा चान्स घेतला. तिसरी. चौथीचा प्रयत्न इथे झालाय सुरू आणि आता चौथीचा प्रयत्न हा देखील यशस्वी राहिलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालंय आणि आता जवळजवळ या 4 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 30. आता विजयासाठी 8 बॉल आणि 21 धाव्यांची गरज. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये करण्यात आली. चला पाणी घेऊन जा. आठ बॉल आणि 21 धाव्यांची गरज. 7 बॉल 21. बॉल तयार. 7 बॉल 21 ची गरज. ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केलाय. आता पुन्हा एकदा सचिनला पण पाहिलं. चांगली फिल्डिंग. तत्पूर्वी 2 धावा इथे देखील कंप्लीट केल्या गेल्यात. षटक क्रमांक आता 2चा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अंती धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 32. म्हणजे आता माझं समीकरण आपण पाहिलं तर बॉल शिल्लक आहेत अंतिम 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी धावा करायच्यात. या मॅचमध्ये 19 शंकर विषे आणि रोशन जाधव ही जोडी आपल्याला पाहायला मिळतीये.
6 बॉल आणि 21 धावांची 19ची गरज. 6 मध्ये 19. पहिलाच बॉल ऑन साइडला आडवा बादचा कडवा प्रहार अक्षरशः तुटून पडलाय शंकर विषय आणि ठोकलाय षटकार. 6 मध्ये 19 करायच्या होत्या. पहिलाच बॉल वरती षटकार ठोकलाय म्हणजे आता मास समीकरण 5 बॉल आणि 13 धावांची गरज. 5 मध्ये 13. शंकर विषय इज ऑन फायर नाव. आता दिशा माटर करतीये. शाहरुख खान स्टाईल पंच योगीराजजी बुटेरे सर आमच्याकडे वळतात आणि सांगतायत वाईट बॉल. 5 बॉल 12. क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, कॅपॅसिटी आहे मोठे फटके खेळण्याची आणि मोठे फटके तो खेचू शकतो. आता 7 मध्ये 21ची गरज असताना अनोख्या अंदाजाला फटका. क्या बात आहे. हा फटका म्हणजे विरोधकाला 440 व्होल्टचा झटका. वन्स अगेन 6. क्या बात आहे. 7 बॉल 21, 6 बॉल 19, त्यानंतर 5 बॉल 13, 5 बॉल 12 आणि आता मास समीकरण 4 बॉल 6 धाव्यांची गरज. एकटा लढतोय, वाघासारखा लढतोय. आता हुक केलाय, बॉल मागे चाललाय, फिल्डर पोहोचतोय, कॅच होईल का? कॅच तर झालेलं नाहीये, कॅच ड्रॉप झालाय आणि आता फर्स्ट तर कम्प्लीट. सेकंडचा चान्स, डायरेक्ट हिट. सेकंड कम्प्लीट. 2 धावा झाल्यात कम्प्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. चांगला आय कॉन्टॅक्ट, चांगला आय कोऑर्डिनेशन या बॅटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा तर कम्प्लीट झाल्या. मास समीकरण आता आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटच्या अंतिम 3 बॉल आणि 3 मध्ये विजयासाठी धावा करायच्यात. या मॅचमध्ये तब्बल 3 बॉल 4. सध्याच्या घडीला स्वप्नील सावंतला टार्गेट केला जात आहे. स्वप्नील सावंतला कॅपिटलाइज केला जात आहे शंकर विषयच्या माध्यमातून. 3 मध्ये 4 पूल आणि आता पूल ठरलाय. हा सक्सेसफुल. हा विजय फटका. मॅच फिनिश. सामना जिंकला टीम सिद्धिविनायक इंदगाव संघानं. अभिनंदन टीम सिद्धिविनायक इंदगाव अँड हार्ड लक, टफ लक, जानताराचा बदलापूर. मॅच फिनिश झाली. सर्वप्रथम आपण मानतो मॅच घेऊयात आणि बघा टीम सिद्धिविनायक इंदगाव आपण उद्याच्या दिवसामध्ये ठीक 3:30 वाजता या स्पर्धेमध्ये रिपोर्टिंग करायचे. कारण उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेची पहिली सेमीफायनल मॅच आपल्याला कव्हर करायची आहे.